मी श्री दिलीप मोहिते सर, तुमच्या आवडत्या शिकू आनंदी चॅनेलसोबत आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 3 आला पाऊस ही कविता अभ्यासणार आहोत। शब्दार्थांसह सोप्या भाषेमध्ये संपूर्ण कवितेचे स्पष्टीकरण आपण समजून घेऊया। सर्वप्रथम या कवितेच्या कवयित्री निर्मला देशपांडे यांचा आपण परिचय करून घेऊ। त्यांचा जन्म 1940चा आहे। मराठीतील प्रसिद्ध लेखिका व कवयित्री म्हणून त्यांना ओळखले जाते। त्यांच्या आकाशवाणीवर काव्यवाचन, कथावाचन याचे अनेक कार्यक्रम प्रसिद्ध झालेले आहेत। विविध मासिकांमधून व दिवाळी अंकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे। जाणता राजा या महानाट्यामध्ये कलाकार म्हणूनही त्यांनी भूमिका पार पाडलेली आहे। इंद्रधनु या त्यांच्या काव्यसंग्रहातून आला पाऊस ही कविता घेतलेली आहे। या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण जाणून घेऊ। या कवितेमध्ये पावसाच्या आगमनाने संपूर्ण निसर्गसृष्टीमध्ये निर्माण झालेला ताजेपणा व नवजीवन यांचे सुरेख वर्णन करण्यात आले आहे। तसेच पावसामुळे मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आनंद आणि उत्साह यांचेही दर्शन या कवितेतून दिसून येते। एकंदरीतच पावसाचं वर्णन करणारी ही अतिशय सुरेख अशी कविता आहे की जी आपण आजूबाजूला दृश्य पाहतो, पावसाची विविध रूपं पाहतो, पावसामध्ये मुलांचा आनंद पाहतो। याचं अतिशय चित्रमय असं वर्णन या कवितेमध्ये कवयित्री निर्मला देशपांडे यांनी केलेलं आहे। आता आपण प्रत्यक्ष ही कविता अभ्यासूया। कवयित्री म्हणतात, आला पाऊस अंगण झाले ओले, घेऊन आले थेंब टपोरे संगे वादळ वारे। आता पावसाचं हे दर्शन जे आहे ते दर पावसाळ्यामध्ये आपल्याला नक्की होतं। पाऊस येतो, धो धो कोसळतो आणि आपला संपूर्ण सृष्टी जी आहे ती ओलीचिंब करतो। आपलं घर असेल, घराचं अंगण असेल, अगदीच त्या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी ह्या पावसाचं आपल्याला दिसतं। आणि असा हा पाऊस आपल्याला सर्वांना हवासा वाटतो आणि पाऊस आला की ह्या सृष्टीचं रूप पूर्णपणे बदलून जातं की जे आपल्या मनामध्ये आनंद निर्माण करतं, चैतन्य निर्माण करतं। याचंच वर्णन या ओळींमधून कवयित्रीने केलेलं आहे। कवयित्रीने ह्या ओळीमध्ये जे म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम या कवितेतील जे कठीण शब्द आहेत त्यांचे आपण अर्थ समजून घेऊ। टपोरे म्हणजे मोठे, संगे म्हणजे सोबत। आता या ओळींमध्ये कवयित्री काय म्हणतात की पावसाच्या आगमनाने निसर्गसृष्टीमध्ये निर्माण झालेला ताजेपणा व नवजीवन यांचं वर्णन करताना कवयित्री म्हणतात की पाऊस आल्यामुळे घरासमोरील अंगण पूर्णपणे ओले झाले आहे। सर्वत्र पाऊस पडलेला आहे। घरदार ओलं चिंब झालेलं आहे। अंगणामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। हा पाऊस आपल्यासोबत पाण्याचे मोठमोठे टपोरे थेंब आणि सोसाट्याचा वारा म्हणजेच वादळ वारेसुद्धा घेऊन आला आहे। म्हणजे हा पाऊस जो आहे तो कधी शांतपणे येतो तर कधी वादळ वाऱ्यासह त्याचं आगमन होतं आणि भरपूर कोसळतो आणि तो पडल्यानंतर आपल्या आजूबाजूला सर्वत्र पाणीच पाणी त्या ठिकाणी दिसून येतं आणि एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचा आनंद जो आहे तो आपल्या संपूर्ण सजीव सृष्टीला होतो। पुढे कवयित्री म्हणतात, आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा। आता कधी कधी गारपिटीचा पाऊससुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतो आणि जेव्हा गारांचा हा पाऊस पडतो तेव्हा सर्वत्र गारा, पांढऱ्या शुभ्र गारा ज्या आहेत त्या आपल्याला पडलेल्या दिसतात। अगदी रस्तासुद्धा पांढरा शुभ्र या गारांनी होऊन जातो। त्याचंच वर्णन जे आहे पावसाचं हे वेगळं रूप जे आहे ते पण आपण पावसाळ्यात पाहतो आणि त्याचंच वर्णन इथं कवयित्रीने केलेलं आहे। पहा, इथे गारा म्हणजे पावसाच्या पाण्याचे गोठलेले बर्फाचे छोटे मोठे गोळे हे आपल्याला माहिती आहे। कवयित्री म्हणतात या दोन ओळींमध्ये पाऊस पडत असतानाच आकाशातून मोठ्या गारा कोसळू लागल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण अंगण स्वच्छ पांढरे शुभ्र दिसू लागले आहे, कारण सर्वत्र गारा पडलेल्या आहेत आणि रस्तासुद्धा या गारांनी भरून गेलेला आहे। म्हणजे हा गारपिटीचा जो पाऊस असतो तेव्हा लहान मुलांची लगबग सुरू होते की ह्या गारा गोळा करायच्या। मुलांनासुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि असा हा मुलांचा आनंद जो आहे तो सुद्धा आपल्याला या पावसाच्या दिवसामध्ये नक्की पाहायला मिळतो आणि कवयित्रीनं याचंच अतिशय सुंदर असं वर्णन जे आहे ते ह्या दोन ओळींमध्ये केलेलं आहे। पुढे कवयित्री म्हणतात, आला पाऊस वीज लखाके लखन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पडती पटकन। की जेव्हा पाऊस येतो तेव्हा काही वेळेला विजांच्या कडकडाटासह त्याचं आगमन होतं आणि आकाशामध्ये हा विजांचा कडकडाट सुरू असतो आणि हा कडकडाट ऐकल्यानंतर हे पावसातलं गंभीर वातावरण अनुभवल्यानंतर बाहेर घराच्या आजूबाजूला खेळणारी मुलं जी आहेत तीसुद्धा घाबरून आपल्या घरामध्ये पळतात, तीसुद्धा या विजांना घाबरतात आणि याचंच वर्णन इथं कवयित्रीने केलेलं आहे की लखाकणे म्हणजे चमकणे, अवखळ म्हणजे चंचल,
घट्याळ. कवयित्री काय म्हणतात पहा. पाऊस पडत असतानाच आकाशात विजांचा लख्ख असा चमचमाट सुरू आहे आणि पावसात भिजणारी खोडकर अगदी तुमच्यासारखी ही लहान मुलं जी आहेत ती या विजेच्या मोठ्या आवाजानं व प्रकाशानं घाबरून पटकन घरात पळून जात आहेत. आणि हा जो काय हे जे काही दृश्य आहे हे सुद्धा आपण नेहमीच अनुभवत असतो, नेहमीच पाहत असतो. कवयित्रीनं हे सगळं अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये अगदी आपल्यासमोर हे चित्र जे आहे ते ह्या शब्दांच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. आणि हा पाऊस जो आहे तो आपल्याला कसा अनुभवायला येतो ते त्या ठिकाणी इथं कवयित्री सांगतात. पुढे त्या ठिकाणी त्या म्हणतात, आला पाऊस रस्त्यावर ही होई नदी, चला चला रे होड्या नावा सोडू या त्या पाण्यामध्ये. आता अर्थातच जेव्हा पाऊस येतो तेव्हा सर्वत्र पाणी पाणी होतं. अगदी रस्त्यावरती सुद्धा नदीसारखं पाणी त्या ठिकाणी पसरलेलं असतं. जिकडे पाहावं तिकडं पाणीच पाणी असतं. आणि अशा वेळेला लहान मुलं शांत कशी बसतील. आणि मग त्यांचा उद्योग सुरू होतो, कागदी होड्या बनवायच्या आणि त्या ह्या पाण्यामध्ये सोडायच्या. इथं ही जी काही लहान मुलं आहेत ती किती आनंदी मुलं आहेत पहा. आणि कागदी होड्या ज्या आहेत त्या किती छानपैकी त्यांनी पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत. आणि त्या होड्या पाण्यामध्ये सोडणं, त्या इकडून तिकडे त्या ठिकाणी हेलकाव्या खात पुढे जेव्हा त्यांना आवाज जातात तेव्हा त्यांना होणारा आनंद, हे अतिशय सुरेख असं दृश्य जे आहे ते पावसाळ्यामध्ये बघायला मिळतं. त्याचंच वर्णन इथं कवयित्रींनी केलेलं आहे की पहा, खूप पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहू लागले आहेत. कारण भरपूर पाऊस झाल्यानंतर हे पावसाचं पाणी जे आहे ते इकडे तिकडे वाहायला लागतं. ओढे नाले दुतडी भरून वाहतात. तसं रस्त्यावरती सुद्धा हे पाणी साठायला सुरुवात होते. जणू त्या ठिकाणी रस्त्यांना नदीचं रूप आलेलं असतं. आणि मुलं एकमेकांना सांगत असतात जणू की चला आपण कागदाच्या होड्या बनवूया आणि या वाहत्या पाण्यात सोडूया. आणि यासारखा बालपणातला दुसरा आनंद नसतो. कारण हे निरागस बालपण असतं. आणि या बालपणामध्ये आपण सुद्धा अशा प्रकारच्या कागदी होड्या बनवायच्या आणि त्या पाण्यामध्ये सोडायच्या, याचा आनंद नक्की घेतलेला असेल. पुढे कवयित्री म्हणतात, आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. आणि अशा पद्धतीनं विशेष करून श्रावण महिन्यामध्ये जेव्हा ऊन पावसाचा खेळ सुरू होतो तेव्हा आकाशामध्ये दिसणारं हे इंद्रधनुष्य आपल्याला खूप आवडतं, आपलं लक्ष वेधून घेतं. आणि कधीकधी आपल्याला राहवत नाही हे दृश्य आपल्यासमोर नेहमी राहावं म्हणून आपण अगदी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा ह्या इंद्रधनुष्याचा छान फोटोही घेऊन ठेवतो. अतिशय लोभस असणारं हे इंद्रधनुष्य त्या आकाशामध्ये फार सुरेख त्या ठिकाणी दिसत असतं. याचं वर्णन ही कवयित्रीने इथं केलेलं आहे. आता पहा, कमान म्हणजे अर्धवर्तुळाच्या आकाराचे, सप्तरंगी म्हणजे 7 रंगाचे इंद्रधनुष्य ही पृथ्वीच्या वातावरणातील पाण्याच्या थेंबांवर सूर्यप्रकाश पडल्यामुळं घडणारी एक नैसर्गिक व प्रकाशी अशी घटना आहे. आणि हे इंद्रधनुष्य आपण अधूनमधून आपल्या आकाशामध्ये नक्की पाहत असतो. आता कवयित्री या ओळींमधून काय सांगतायत ते पुन्हा एकदा पाहू. पाऊस पडत असतानाच अचानक ढगान आडून पिवळे धमक पडलेले ऊन जणू हसत आहे. पाऊस आणि उन्हाच्या या खेळामुळे आकाशात सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य तयार झालं आहे. आणि हे इंद्रधनुष्य पाहण्यातली मौज काही आवरच असते. पुढे कवयित्री म्हणतात, आला पाऊस कभिंद काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत हे सुटती. आणि अशा पद्धतीनं या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कधीकधी अगदी अंधार दाटून आलेला असतो. आकाशामध्ये जिकडे पाहावं तिकडे काळे कुट्ट ढग आलेले असतात. आणि हे ढग जणू काळ्या हत्तींप्रमाणे त्या ठिकाणी वाटतात असं कवयित्री म्हणतात. आणि ह्या अशा प्रकारच्या ह्या पावसाचं अनुभव जो आहे तोही आपण पावसाळ्यामध्ये घेत असतो. कवयित्री या ओळींमध्ये म्हणतात, म्हणजेच कभिन्न काळे म्हणजे काळेभोर, काळे कुट्ट, नभांगणी म्हणजे आभाळात, सैरावैरा धावणं म्हणजे मनाला वाटेल त्या दिशेला धावणं. आणि हे आकाशामध्ये असणारे काळे कुट्टे ढग इकडे तिकडे नेहमी त्या ठिकाणी धावत असतात आणि धो 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 त्या ठिकाणी कोसळत असतात. पहा, आकाशात आलेले हे काळे कभिन्न ढग हे जणू काळ्या हत्तींसारखं वाटतात असं कवयित्री वर्णन करतात. आणि आपण जेव्हा आकाशामध्ये अशा प्रकारचे काही ढग पाहतो तेव्हा आपल्याला सुद्धा हाच अनुभव येतो. आणि हे ढग निळ्या आकाशात म्हणजे ह्या नभांगणी इकडे तिकडे वेगाने धावताना आपण पाहत असतो. आणि हे धावणारे ढग जे आहेत ते जेव्हा कोसळतात तेव्हा सर्वत्र मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडलेला आपल्याला जाणवतो, दिसतो. आणि ह्या पावसाचा आनंद जो आहे तो सुद्धा आपण घेत असतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये. अशी ही पावसाची विविध रूपं आपण कवयित्रीने अतिशय छान प्रकारे ह्या मुलांच्या आनंदासह आपल्यासमोर ही दृश्य जशीच्या तशी उभी केलेली आहेत.
आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती. आणि अर्थातच हा पाऊस जेव्हा कोसळतो तेव्हा घराच्या छपरांवरून, कौलांवरून हे उघळणारं पाणी जे आहे की ज्याला आपण पागोळ्या म्हणतो, तर ते त्या ठिकाणी पाहण्यातला आनंदसुद्धा वेगळा असतो. आणि इथे ह्या चित्रामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारचं उघळणारं पाणी की जे आपणही आजूबाजूला नेहमीच पाहत असतो तर ते दिसत असतं. थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती. आणि कुठल्याशा झाडावरती इवलीशी पाखरं जे असतात, पक्षी जे असतात, ते सुद्धा अगदी शांत स्तब्ध बसलेले असतात. आणि ह्या पावसामध्ये चिंब भिजून गेलेले असतात आणि गारटलेली ही पाखरं त्या झाडावरती अगदी शांत स्तब्ध बसून राहतात. हे सुद्धा दृश्य आपण पावसाळ्यामध्ये पाहतो. याचंच वर्णन कवयित्रीने इथं केलेलं आहे. पागोळ्या म्हणजे पाऊस सुरू असताना छपरावरून ओघळणारे पाणी, चिप्प म्हणजे हालचाल न करता शांत स्तब्ध घराच्या छपरावरून किंवा कौलांवरून पाण्याच्या धारा म्हणजेच पागोळ्या खाली गळत आहेत, असं इथं वर्णन कवयित्री करतायत. पावसामुळं पूर्णपणे भिजलेली पाखरे म्हणजेच पक्षी थंडीने थरथरत आहेत आणि आपले पंख मिटवून शांतपणे एका ठिकाणी बसले आहेत. अशी ही पावसातली मौज मजा जी आहे की अख्खी सजीव सृष्टी जी आहे ती चैतन्यानं न्हावून निघालेली असते. प्रत्येकाला आनंद झालेला असतो. लहान मुलं असू देत, पशुपक्षी असू देत, या सगळ्यांचा आनंद जणू ह्या निसर्गामध्ये जे चैतन्य निर्माण झालेलं असतं तर त्या चैतन्याबरोबर हा आनंदसुद्धा ओसंडून वाहत असतो. या कवितेमधून आपण काय शिकलो विद्यार्थी मित्र, तर पहा, हे तुमच्या लक्षात येते का जाणून घ्या की आला पाऊस ही एक निसर्ग कविता आहे. म्हणजे कवितेची जी विविध प्रकार आहेत त्यातली निसर्ग कविता हा एक कवितेचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये निसर्गाचं वर्णन केलं जातं. आपल्या दैनंदिन निरीक्षणातून ज्या गोष्टी आपण पाहतो, अनुभवतो, आनंद घेतो ते सर्व किती सुरेखपणे मांडता येते हे या कवितेतून आपल्या लक्षात येते. पावसाची वाट जशी आपण पाहतो तसा निसर्गातील प्रत्येक जीव पावसाच्या आतुरतेने वाट पाहत असतो. पाऊस आला की या धरणी मातेचं रोपडच बदलते. धरणी माता जणू हिरवा शाडू पांघरते, सर्वत्र नवा उत्साह संचारतो. पावसाची विविध रूपे असतात. कधी गारांचा पाऊस, कधी पावसाची रिमझिम सुरू असते, तर कधी मुसळधार पाऊस अनुभवायला मिळतो. विजांचा कडकडाट, काळे कुट्ट ढग, तर कधी आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्य. निसर्गाची ही रूपे मनाला भुरळ घालतात. कवयित्रीने या सर्व दृश्यांचे चित्रमय वर्णन या कवितेत अतिशय सुंदररित्या केले आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्हीसुद्धा निसर्गामध्ये ही जी काही वेगवेगळी सौंदर्य स्थळं पाहता, वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेता, तो सुद्धा तुम्ही तुमच्या कवितेद्वारे मांडू शकता. चला तर मग अशाच प्रकारची एखादी निसर्ग कविता छान प्रकारे लिहा आणि तुमच्या मित्रांसमोर तुमच्या वर्गामध्ये ती जरूर सादर करा. आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. या कवितेचा स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया.